अजून एक मोकळा. आता तरी उठा. हिच्या आईचं गाणं गाणं गाणं, हिच्या आईचं गाणं, अहो हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, हिच्या आईचं गाणं, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, पण माझ्या बापाचं गाणं डीजेला वाजत. डीजेवर नाचून गेले मात्र मागं नाही झाले म्हणून म्हणायचं हिच्या आईचं गाणं, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, माझ्या बापाचं गाणं डीजेला वाजत. आईचं गाणं असते ना सवासणीचं, डीजेवर मध्ये बाबासाहेबांचं आमचा नादच घोळा धुरुळा धुरुळा असे गाणे कृपया त्या बाबासाहेबांचे उपकार. नाही तर तुम्ही आम्ही कोठा असतो, आपल्याला कोणतेच अधिकार नव्हते. कचेरीची पायरी चढायची चावडी म्हणत होती, चावडीची पायरी चढायचा अधिकार नव्हता, मुभा नव्हती. मंदिराची पायरी चढायची मुभा नव्हती. साध्या लाकडाच्या बैलगाडीमध्ये सुद्धा बसायची मुभा नव्हती. तर बाबासाहेबांना आपल्याला सर्व स्तरात मुभा दिलेली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा मोठमोठ्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. नसता आपण कोठा असतो म्हणून म्हणायचं नव्हती मुभा बसाई बैलगाडी मध्ये, नव्हती मुभा बसाई बैलगाडी मध्ये, पण बाबासाहेबांच्या पुण्य आहे ना दूर देशी, अहो दूर देशी जातो आम्ही. घरात कुत्र्या मांजराचा पाळ होत होता. आम्ही माणूस असून आमच्या सावलीचाही विचार होता. अशी दशा होती. पूर्वी होता आमच्या सावलीचा पाट, पूर्वी होता आमच्या सावलीचा पाट, गेली अभिमानाचा मोकळी वाट, गेली अभिमानाचा मोकळी वाट, गेली अभिमानाचा मोकळी वाट.
काढून टाकत आहे आणि आपल्या नशिबात नवी लिखी लिहून ठेवलेली आहे ती आता कोणालाच होणार नाही. भागले हे आमचे आले, भागले हे आमचे आले, वकील डॉक्टर कोणी पायलट झाले, बैलगाडीमध्ये बसायचा अधिकार नव्हता तर इमानदार झालेत आपल्या मुली मुलं. भागले हे आमचे आले, वकील डॉक्टर कोणी पायलट झाले, बाबासाहेब आणि त्यांचा बंधू मुंबई ते मैसूर पर्यंत रेल्वेने प्रवास केला. संध्याकाळ झाली होती. त्यांचे वडील रामजी बाबा एका गावात राहत होते. तेव्हा स्टेशन मास्टरनं त्यांना किरायात बैल गाडी करून दिली. काही गाडीमध्ये बसले, त्याला भेटायला निघाले. काही अंतरावर गेले की गाडी चालकाच कळाला की ही नक्कीच पोरं महाराची. त्याचा राग अंगावर झाला. त्यानं गाडीचे बैल जीव सोडलं. बैल सोडले आणि जुवली केले. दोन्ही लेकर खाली बसून पळले गेले. पूर्वीची दशा. तो हा बाळ भिवा आकृतीनं काय म्हणत आहे, अहो दादा गाडीमध्ये येऊ द्या. चालू करून येतो, तुम्ही गाडी हाका, मी तुमच्या मागोमाग येतो, परंतु गावात बोंबा बॉम्ब करू नका. हे गाडीवाला दया नाही आली,
आणि तशीच महात्मा गांधीवर सुद्धा एकदा वेळ आली. महात्मा गांधी दक्षिण कोरियात रेल्वेनं प्रवास करत होते. बाबासाहेबांचा अवतार कसा छुटमुट कोटा आणि गांधीचा कसा उघडा गांधी. रेल्वे चालली झाली, चालता चालता लेडीजच्या डब्यात शिरला. बाकी लोक म्हणाले हे पागल माणूस बाईच्या डब्यात बसला आहे. चालत्या गाडीतून गांधीला खाली चालून आपलं. भारताच्या लोकांना गांधीवाल्याने काय सांगितलं, गांधीची काळी होती म्हणून त्याला खाली लुटलं. काळे म्हणजे भारतीय लोक, गोळे म्हणजे इंग्रज लोक. बांधवानं त्याला काळा पण ढकललं नाही, पागल पण ढकललं. असं गाडी भारतीबाई दिसली नसते, मी दिसलो नसतो, असे कार्यक्रमच झाले नसते. भाग्य मुद्दा पाहिलं नसतं. माग मोदीनं सांगितलं, बाबासाहेबांना जर घटना लिहिली नसती, अच्छे दिन आएंगे असं सांगलं मोदीनं. अच्छे दिन आएंगे. आपण पाहिले ना करोनाच्या काळात अच्छे दिन. मी म्हणतो मोदी आपल्याला आजचे दिन काय आणणार. बाबासाहेबांनी तुमचा आमचा 17 पिढ्याची अगोदर का घटनेत आरक्षणात आजचे दिन आणून ठेवलेले आहेत. आपले सगळे 18 पगड जात बहुजनासाठी बाबासाहेबांचे आजचे दिन आहेत. आणि मी म्हणतो मोदीसाठी मी बाबासाहेबांचे आजचे दिन आहेत. स्वतः मोदीनं सांगितलं, मी साधा काही नावाला आदमी, बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर मी या देशाचा पंतप्रधान झालो नसतो. स्वतः मोदी म्हणले होते. म्हणून म्हणायचं पटकन मुगळा, बाबा भीमान सर्वच मान हो, बाबा भीमान सर्वच मान, बाबा भीमान सर्वच मान, घर काय हल्ली नसता. उभं टाका, पाय मोकळे होतात. हो मॅडम, उभं टाका, पाय मोकळे होतात. तुम्हाला वाटायला का हात घाला, रस घेतली का, रस घेतली. बाबा भीमान सर्वात मान, मोदी म्हणत आहे बाबा भीमान सर्वात मान, जर काय तर हल्ली हिला नसता, जर काय तर हल्ली हिला नसता. मोदी प्रधान झाला नसता, मोदी प्रधान झाला नसता.
बसत बसला मनाला टाळ्या आल्या पाहिजे मला हार घाला तसं म्हणून आहे पब्लिकच्या मनात मोदी प्रधान झाला बसत बसला ते चांगलं असतं अजून पुन्हा मोदीनं काय म्हटलं कोरोनाच्या काळात ताली बजा थाली बजा दिये झालं दिवे बुझा अरे बाबा ओळा ना हा त्याचे देणार का गावा में जाकर नहीं तो शहर बचाऊं क्या ताली बजाऊं क्या सब तेरी थाली बजाऊं क्या